नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत घरटी भाजी, तीसुद्धा शापूची. खाल्लीत का कधी तुम्ही? कशी बनवतात तुमच्याकडं? बघा आता मी कशी बनवणार आहे. एकदम टेस्टी, आणि तुम्ही ती एकदा करूनच बघा. त्यासाठी मी घेतलेली आहे मुगाची डाळ. ही बघा मुगाची डाळ थोडीशी एक वाटीला थोडी कमी आहे. आता ही आपल्याला घ्यायची पातेल्यामध्ये आणि हिला चांगली धुवून घ्यायची. हे बघा धुतली तिला चांगली आणि ठेवली शिजायला. आणि ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं. हे बघा ही डाळ शिजत आलेली आहे आणि एकदम पूर्ण शिजलेली सुद्धा नाही, अर्धवटच शिजलेली. आता ह्या स्टेजला आपल्याला शापूची भाजी बारीक चिरलेली टाकून द्यायची. हे बघा मी शापूची भाजी बारीक चिरलेली धुतली तिला स्वच्छ आणि बारीक चिरली आणि याच्यात टाकली. आता परत आपल्याला हे 10 मिनिट शिजवायचं आहे. ही बघा शापूची भाजी टाकून आता 10-15 मिनिट झालेत आणि ही भाजी चांगली शिजली याच्यामध्ये. आता ह्या स्टेजला आपल्याला थोडा गॅस बंद करून टाकायचा. हे बघा मी आता काय करते, आपली रवी असते नाहीतर हँड ग्राइंडर आपला हा असा, त्याने मी आता हे फिरून घेते. बघा तुम्ही आणि गरमच घेते, असं नाही की याला गार झालं पाहिजे आणि मग करायचं. मी गरम गरम ह्याच्यामध्येच करते. हे बघा आता हे छानसं झालेलं आहे. बघा शापूची भाजी आणि डाळ एकदम एकजीव झालेलं आहे. आता हे काय करायचं, आपल्याला गॅसवर परत ठेवून द्यायचं. आता लसूण घ्या, चांगला ठेचून घ्या लसूण. आता हे बघा फोडणीचं भांडं इथं गरम झालं चांगलं. आता त्याच्यामध्ये तेल टाकू. साधारण 2 चमचे तेल टाकलेले आहे. आता याच्यामध्ये मोहरी, जिरे, उडदाची डाळ आणि जे जे सांगते ते व्यवस्थित टाका. हिरवी मिरची बारीक चिरलेली, आता लसूण टाकून दिला. आता हळूहळू त्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि ते सुद्धा खरपूस असं भाजून घ्या. बघा लसूण चांगलं खरपूस भाजला. आता याच्यामध्ये हिंग घालायचं. हा करपलेला नाही, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तसं दिसत असेल, पण हा करपलेला नाही, हा ब्राऊन झाला आहे. आता 1 चम्मच आपण हा किचन किंग मसाला घालणार आहोत. हे बघा ही आपली फोडणी झाली तयार. आता याच्यामध्ये टाकायची हळद अर्धा चम्मच आणि हा आपला किचन किंग मसाला 1 चम्मच आहे साधारण, तो घातला याच्यामध्ये. आणि आता ह्याला हलवायचं चांगलं. मेन म्हणजे ही फोडणीच असती. ही फोडणी व्यवस्थित बसली की आपली घरटी भाजी एकदम चविष्ट बनते. आता ही फोडणी आपल्याला या घरटी भाजीमध्ये घालून टाकायची. सगळं माझं हे एकाच पातेल्यात झाल्यामुळं, म्हणजे पातेल्याकडे तुम्ही नका बघू. आपली ही सगळी फोडणी झाली की आपण हे
वेगळ्या पातेल्यात काढायचं. आणि मेन म्हणजे डाळ आपल्याला पातेल्यातच शिजवायची असते. चुकून पण डाळ कुकरमध्ये नका लावू. हे बघा, ही झाली आपली शापूची घरटीव भाजी. ही तुम्ही खा आणि सर्वांना खाऊ घाला. हॅपी कुकिंग.